नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद शिंदे सर. आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील रस विचार हा भाग पाहणार आहोत. रस याचा अर्थ चव किंवा रुची असा आहे. व्यवहारात 6 रस आहेत: गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट व खारट असे 6 रस आहेत. एखाद्या वस्तूत असलेली चव जशी आपण घेतो तशीच एखाद्या उत्कृष्ट काव्यातून त्यातील चव वा गोडी आपण अनुभवतो. यालाच आपण रसास्वाद असेही म्हणतो. वाङ्मयातील हा रस म्हणजे काय ते आपण या ठिकाणी पाहून घेऊया. मानवी जीवनात कलेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोणतीही कलाकृती पाहताना, त्याचा आस्वाद घेताना मानवी मनात भावनांचे अनेक तरंग उठतात. कलेचा आस्वाद घेण्याचे कौशल्य प्रत्येकाच्या स्वानुभव क्षमतेवर अवलंबून असते. ही अनुभव क्षमता शालेय वयापासून वृद्धिंगत व्हावी या दृष्टीने रसास्वाद ही संकल्पना आपण समजून घेऊया. मानवाच्या अंतःकरणात ज्या भावना स्थिर व शाश्वत स्वरूपात असतात त्यांना स्थायी भाव असे म्हणतात. या स्थायी भावांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: रती, उत्साह, शोक, क्रोध, हास, भय, जुगुप्सा म्हणजेच कंटाळा, विस्मय आणि शम म्हणजेच शांती असे ते 9 स्थायी भाव आहेत. प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात हे स्थायी भाव कमी अधिक प्रमाणात सुप्त अवस्थेत असतात. लेखकाने लिहिलेले वाङ्मय वाचत असताना, वाचकाच्या किंवा नाटक पाहताना प्रेक्षकांच्या अंतःकरणातील या भावना जागृत होतात तेव्हा रस निर्माण झाला असे म्हटले जाते. आपल्या अंतःकरणातील स्थायी भाव हे वाचनाने वा कलाकृतीच्या दर्शनाने उद्दीपित केले जातात, म्हणजे चाळवले जातात. ज्यावेळी जी भावना चाळविली जाते तेव्हा तो रस निर्माण झाला असे मानले जाते. हे रस 9 असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये शृंगार रस, वीर रस, करुण रस, रौद्र रस, हास्य रस, भयानक रस, बीभत्स रस, अद्भुत रस, शांत रस असे ते 9 रस आहेत. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. ती म्हणजे कोणत्या स्थायी भावापासून कोणत्या रसाची निर्मिती झालेली आहे ही गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी रती या स्थायी भावापासून शृंगार रसाची निर्मिती होते. उत्साह या स्थायी भावापासून वीर रसाची निर्मिती होते. शोक या स्थायी भावापासून करुण रसाची निर्मिती होते. क्रोध या स्थायी भावापासून रौद्र रसाची निर्मिती होते. हास या स्थायी भावापासून हास्य रसाची निर्मिती होते. भय या स्थायी भावापासून भयानक या रसाची निर्मिती होते. जुगुप्सा म्हणजेच कंटाळा या स्थायी भावापासून बीभत्स रसाची निर्मिती होते. विस्मय या स्थायी भावापासून अद्भुत रसाची निर्मिती होते. आणि शम म्हणजेच शांती या स्थायी भावापासून शांत रसाची निर्मिती होत असते. संस्कृत साहित्यकारांनी रसांची मीमांसा मोठ्या मार्मिकपणे केलेली आहे. वर सांगितलेले स्थायी भाव ज्यांच्या आश्रयाने राहतात व ज्यांच्यामुळे ते प्रद्विप्त होतात त्यांना विभाव असे म्हणतात. विभाव म्हणजेच काय तर अनुभव ज्यांच्यामुळे घडतात त्यांनाच विभाव असे म्हणतात. म्हणजेच विभाव म्हणजे अनुभवाचं कारण. आणि विभावामुळे अंगावर रोमांच उभे राहणे, घाम फुटणे, कंठ दाटून येणे, रडू येणे हे जे परिणाम दिसतात, दृश्य स्वरूपातील जे अनुभव किंवा परिणाम दिसतात त्यांनाच अनुभव असे म्हणतात. आपल्याला हवी असलेली वस्तू मिळाली नाही तर आपल्या मनामध्ये खेद, अयुसा, हेवा, राग या तत्कालीन वृत्ती निर्माण होतात. त्यांना संचारी किंवाच व्यभिचारी भाव असंही म्हटलं जातं.
विभाव, अनुभाव, संचारी भाव यांच्या सहाय्याने जेव्हा हे स्थायी भाव उत्कट स्थितीला पोचतात तेव्हा त्यांना रस असे म्हटले जातात. बघा, महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी. विभाव, अनुभाव आणि संचारी भाव यांच्या सहाय्याने जेव्हा हे स्थायी भाव उत्कट स्थितीला पोहोचतात तेव्हा त्यांना रस असे म्हटले जाते. रस म्हणजेच काय तर स्थायी भावांची उत्कट स्थिती म्हणजेच रस होय. आणि हे एकूण 9 रस आहेत, ते आपण जाणून घेत आहोत. साहित्यामध्ये गद्य, पद्य घटकांचा आस्वाद घेताना आपण अनेक रस अनुभवतो. गद्य, पद्य घटकातून चपखलपणे व्यक्त होणारा आशय, 2 ओळीमधले गर्भित अर्थ, रूपकात्मक भाषा, पद्य घटकातील अलंकार, सूचकता, प्रसाद म्हणजेच साधेपणा, माधुर्य म्हणजेच गोडवा हे काव्यगुण पदोपदी प्रत्ययास येतात. अर्थपूर्ण रचनांचा रसास्वाद घेण्याची कला आत्मसात झाली की त्यामुळे मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. भाषा समृद्धीसाठी रसास्वाद या घटकाकडे आवर्जून लक्ष देणं गरजेचं आहे. मनातील वैयक्तिक दुःखाची भावना जर साहित्यातून अनुभवायला आली तर तिथे करुण रसाची निर्मिती होते. मनातल्या दुःखाचा निचरा म्हणजेच विरेचन होऊन कॅथार्सिसच्या सिद्धांतानुसार, या ठिकाणी कॅथार्सिसचा सिद्धांत एक महत्त्वाचा साहित्यशास्त्रातला, साहित्य समीक्षेतला महत्त्वाचा सिद्धांत आहे. तर या सिद्धांतानुसार काय सांगितलेलं आहे तर दुःखातूनही आपल्याला आनंद कसा होतो किंवा करुण रस ज्या वेळेला आपण अनुभवतो त्यावेळेला आपल्याला आनंद कसा होतो, तर या ठिकाणी तो ज्या वेळेला अनुभव आपल्याला येत असतो त्यावेळेला आपल्या दुःखाचा निचरा होत असतो, ते निघून जात असतं. जे उदाहरण घ्यायचं झालं तर आपलं दुःख आपण इतरांना बोलून दाखवलं तर ते कमी होतं, हलकं होत असतं. असा हा कॅथार्सिसचा सिद्धांत आहे. आणि त्या सिद्धांतानुसार कारुण्याच्या सहसंवेदनेचा अनुभव घेता येतो आणि या प्रक्रियेतून काव्याचा आस्वाद घेता येतो. तसेच वैयक्तिक दुःखाची भावना सार्वत्रिक होऊन तिचे उदात्तीकरण होते. अशा भावनांच्या उदात्तीकरणामुळे मी व माझा या पलीकडे जाऊन व्यक्ती, माणूस, समाजाच्या भावभावनांचा आदर करण्याची वृत्ती जोपासली गेली तर नात्यांमधील, व्यक्तिमधील भावसंबंधांचे दृढीकरण होते. कोणतीही कलाकृती अभ्यासताना त्या कलाकृतीचा आस्वाद घेता आला तरच ती आनंददायी ठरते. एखादी कलाकृती दिसणे, ती पाहणे व ती अनुभवणे हे कलाकृतीच्या आस्वादाचे टप्पे आहेत. केवळ डोळ्यांनी नव्हे तर कलाकृती मनाने अनुभवता आली पाहिजे. कोणत्याही कवितेचे, पाठाचे वाच्यार्थ, भावार्थ, गर्भितार्थ यांचे आकलन होऊन संवेदनशीलतेने कलाकृतीतील अर्थ, भाव, विचार, सौंदर्य टिपता आले पाहिजे. कवीला काय सांगायचे आहे याविषयी 2 ओळीमधील दडलेला मतितार्थ समजला तरच कवितेचे पूर्णांशाने आकलन होते व त्याच्या रस निष्पत्तीचा आनंद घेता येतो. आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पाठ, प्रत्येक कविता, प्रत्येक घटकाकडे पाहण्याचा अर्थ समजून घेण्याची ही आस्वादक दृष्टी विकसित झाली तर भाषेचा खरा आनंद प्राप्त होईल. आणि यासाठीच आपल्याला 9 रसांचा परिचय करून घेणं अतिशय गरजेचं आहे. आता ते 9 रस आपण बघितलेले कुठले कुठले आहेत? करुण रस, शृंगार रस, वीर रस, हास्यरस, रौद्र रस, भयानक रस, बिभत्स रस, अद्भुत रस आणि शांत रस. या रसांची आपण थोडक्यात माहिती आता जाणून घेणार आहोत. रस म्हणजे चव किंवा रुची हे आपण पाहिलेलेच आहे. आपल्या दैनंदिन जीवनात गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट, खारट असे 6 प्रकारचे रस आपण अनुभवतो. काव्याचा आस्वाद घेताना आपण वेगवेगळे रस अनुभवतो. त्यातील भावभावनांमुळे साधारणपणे 9 प्रकारचे रस आपल्याला अनुभवायला मिळतात आणि त्याचीच माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत. त्यामध्ये पहिला रस आपण आता पाहतोय तो करुण रस. ज्या ठिकाणी
शोक, दुःख, वियोग, दैन्य, क्लेशदायक घटना यांचे वर्णन असते त्या ठिकाणी करुण रस प्रत्ययाला येत असतो. आणि त्याची काही उदाहरणं पहा. हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला. म्हणजे या ठिकाणी कवीचा पुत्र आहे, त्या पुत्राचा वियोग झालेला आहे, तो दिवंगत झालेला आहे आणि त्या दुःखामध्ये हे काव्य लिहिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी पुत्र शोक किंवा पुत्र वियोगाचं दुःख या ठिकाणी वर्णन केल्यामुळं करुण रस झालेला आहे. त्याचबरोबर दुसरं एक उदाहरण बघा. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी, नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी. म्हणजे याही ठिकाणी आई नसल्याचं दुःख व्यक्त केलेलं आहे, वियोग या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी करुण रस झालेला आहे. तर दुसरा रस आहे तो शृंगार रस. तर ज्या ठिकाणी स्त्री पुरुषांना एकमेकाविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचे, प्रेमाचे, भेटीची तळमळ किंवा विरह, व्याकुळमन यांचे वर्णन केलेलं असते त्या ठिकाणी शृंगाररसाची निर्मिती होत असते. उदाहरणार्थ बघा. डोळे हे जुलमी गडे, रोखुनी मज पाहू नका. म्हणजे या ठिकाणी शृंगाररसाची निर्मिती झालेली आहे. सहज सख्या एकदाच येई सांजवेळी. म्हणजे या ठिकाणी स्त्री पुरुष यांच्या एकमेकांविषयी यांचे वाटणारे आकर्षण वर्णन केलेलं आहे. या कातर वेळी पाहिजेस तू जवळी. म्हणजे याही ठिकाणी स्त्री पुरुषाच्या आकर्षणाचं वर्णन किंवा प्रेमाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी शृंगार रसाची निर्मिती झालेली आहे. तर पुढचा रस आहे वीर रस. म्हणजे ज्या साहित्यामध्ये पराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊ वृत्ती यांचे वर्णन केलेले असते त्या ठिकाणी वीर रसाची निर्मिती होत असते. उदाहरणार्थ बघा. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. तर या ठिकाणी वीर रस आपल्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. म्हणजेच पराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊ वृत्ती मनामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून या ठिकाणी वीर रसाची निर्मिती झालेली आहे. त्याचबरोबर दुसरं उदाहरण बघा. उठा राष्ट्रवीर हो, सज्ज व्हा उठा चला. याही ठिकाणी पराक्रम किंवा धाडस, लढाऊ वृत्तीची आपल्या मनामध्ये निर्माण होते. म्हणून या ठिकाणी वीर रसाची निर्मिती झालेली आहे. पुढचा रस आहे हास्यरस. ज्या साहित्यामध्ये विसंगती, विडंबन, असंबद्ध घटना, चेष्टा, मस्करी यांचे वर्णन केलेले असते त्या ठिकाणी हास्यरसाची निर्मिती होत असते. आणि त्याचं उदाहरण बघा. परटा येशील कधी परतून. म्हणजे हे विडंबनात्मक काव्य आहे. प्रल्हाद केशव आत्रे यांनी लिहिलेलं. त्याचबरोबर दुसरं उदाहरण बघा. उपासमज लागला सखेबाई, उपासमज लागला. याही ठिकाणी विसंगती वर्णन केलेली आहे, हास्यास्पद वर्णन केलेलं आहे. असंबद्ध घटना किंवा चेष्टा, मस्करी यासारख्या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी हास्यरसाची निर्मिती झालेली आहे. पुढचा रस आहे रौद्र रस. ज्या साहित्यामध्ये क्रोधाची तीव्र भावना किंवा निसर्गाचे प्रलयकारी रूप यांचे वर्णन केलेले असते त्या ठिकाणी रौद्र रसाची निर्मिती होत असते. आणि त्याचं उदाहरण बघा. पाड सिंहासने दृष्टती पालथी, ओढ हत्तीवरुनी मत्त नृप खालती, मुकुट रंकासी दे करटी भूपाप्रती, झाड खटखट तुझे खडग रुद्रा. म्हणजे या ठिकाणी क्रोधाची तीव्र भावना व्यक्त झालेली आहे. म्हणून या ठिकाणी रौद्र रसाची निर्मिती झालेली आहे. पुढचा रस आहे भयानक रस. ज्या साहित्यामध्ये भयानक वर्णने केलेली असतात, भीतीदायक वर्णने केलेली असतात, मृत्यू, भूतप्रेत, स्मशान, हत्या यांचे वर्णन केलेलं असते त्या ठिकाणी भयानक रसाची निर्मिती होत असते. तर याचं उदाहरण बघा. ओढ्यात भालू ओरडती, वाऱ्यात भूते बडबडती, डोहात सावल्या पडती. या ठिकाणी भीतीदायक वर्णन केलेलं आहे, भयानक वातावरणाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी
भयानक रसाची निर्मिती झालेली आहे. पुढचा रस आहे तो बिभत्स रस. ज्या ठिकाणी किळस, तिरस्कार, जागृत करणाऱ्या भावनांचे वर्णन केलेले असते त्या ठिकाणी बिभत्स रसाची निर्मिती होत असते. बिभत्स म्हणजे घाणेरडं वर्णन, किळसवाने आपल्याला तिरस्कार वाटणार, नको वाटणार आपल्याला वर्णन जिथं केलेलं असते त्या ठिकाणी बिभत्स रसाची निर्मिती होत असते. तर याचं उदाहरण बघा. ही बोटे चगळीत काय बसले हे राम रे लाळ ही, काही काळ गळ्यातून जळमटे आहेत 50ही. शी शी तोंड ती अमंगळ असे आधीच ते हे शेंबडे, आणि काजळ ओगळे वरुणी हे त्यातून ही हे रडे. अशा पद्धतीनं किळसवाणे वर्णन या उदाहरणामध्ये केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी बिभत्स रसाची निर्मिती झालेली आहे. त्यानंतरचा रस आहे अद्भुत रस. ज्या ठिकाणी अद्भुतरम्य, विस्मयजनक, आश्चर्यकारक भावनांचे वर्णन केलेलं असते त्या ठिकाणी अद्भुत रसाची निर्मिती होत असते. तर उदाहरण बघा. तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे, वेढ्यांनी बांधले बर्फीचे वाडे. म्हणजे हे अद्भुत आहे, आश्चर्यकारक आहे, म्हणून या ठिकाणी बिभत्स रसाची निर्मिती झालेली आहे. अद्भुत रसाची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. अद्भुत रस म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी विस्मयजनक, आश्चर्यकारक असं वर्णन असते त्या ठिकाणी अद्भुत रसाची निर्मिती होत असते. आणखी एक उदाहरण बघा. आटपाट नगरात दुधाचे तळे, नगरातले लोक सारेच वेडे. तर या ठिकाणी नगरात दुधाचे तळे असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे हे आश्चर्यकारक आहे. नगरात हे दुधाचे तळे कसे, हे थोडंसं आपल्याला आश्चर्य वाटते, म्हणून या ठिकाणी अद्भुत रसाची निर्मिती झालेली आहे. आणि शेवटचा 9वा रस आहे तो शांत रस. तर ज्या ठिकाणी भक्तिभाव व शांत स्वरूपातील निसर्गाचे वर्णन केलेलं असते त्या ठिकाणी शांत रसाची निर्मिती होत असते. उदाहरणार्थ, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, ही भूपाळी आहे, शांत रसातील आहे. किंवा ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ज्ञानेश्वरी त्यातील ओव्या असतील, तुकारामांचे अभंग असतील, हे शांत रसामध्ये येत असतात. या ठिकाणी भक्तिभाव व शांत स्वरूपातील वर्णन केलेलं असते, यामुळे याला आपण काय म्हणतो, शांत रस. त्याचबरोबर शांत रसाचं आणखी एक उदाहरण बघा. आता विश्वात्मिके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. या ठिकाणी शांत स्वरूपातील सर्व विश्वासाठीची प्रार्थना ज्ञानेश्वरांनी केलेली आहे. भक्तिभाव आहे म्हणून या ठिकाणी शांत रस निर्माण झालेला आहे. वाङ्मयातील 9 रसांची या ठिकाणी आपण ओळख करून घेतलेली आहे. एखाद्या कवितेत एकच रस असतो असेही नाही. निरनिराळे रसही एकाच कवितेमध्ये आढळू शकतात. वाक्यात रस असला तरी ते वाक्य अंतःकरणाला जाऊन भिडते. परत एकदा बघा. वाक्यात रस असला तरी ते वाक्य अंतःकरणाला जाऊन तरच ते वाक्य अंतःकरणाला जाऊन भिडते. त्यालाच काव्य असे म्हणतात. वाक्यम रसात्मक काव्यम हे संस्कृत वचन यावरूनच प्रसिद्ध झालेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी रस आहे तरच ते खऱ्या अर्थानं काव्य आहे असं त्याचा अर्थ आहे. रस ही संकल्पना संस्कृत साहित्यातून आलेली आहे. रस कल्पना शिकवताना प्रामुख्याने कवितांची उदाहरणे दिली जातात. याचा अर्थ रस फक्त काव्यातच असतो असे नाही, तर तो प्रत्येक प्रकारच्या साहित्यात असतो. तसेच कधीकधी या 9 रसाव्यतिरिक्त अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भावभावनाही असू शकतात. साहित्यामध्ये एक किंवा अधिक रस असू शकतात. कवितेतील रस हा विशिष्ट शब्दात नसतो. उदाहरणार्थ, कवितेत वीर हा शब्द आला म्हणजे त्या कवितेत वीर रस असेलच असे नाही. म्हणजे कविता हा कवितेतील एखाद्या शब्दावरून आपण रस तो आहे असं समजू शकत नाही. तसेच हुंदका शब्द आला म्हणजे तिथे करुण रस असेलच असेही नाही. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण रस म्हणजे काय ते पाहून जे मराठी साहित्यामध्ये मुख्य 9 रस आहेत
त्याचा अभ्यास केलेला आहे. ते 9 रस म्हणजे करुण रस, शृंगार रस, वीर रस, हास्यरस, रौद्र रस, भयानक रस, बीभत्स रस, अद्भुत रस आणि शांत रस. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.